न्यूज बास महाराष्ट्र, सबसे तेज, सबसे अलग। शहादा तालुक्यात धक्कादायक रेशन घोटाळा। शहादा तालुक्यातील कलसाडी जवळ MWD 2434, MWD 2363 आणि MH 18A7555 या 3 ट्रकमधून गरिबांसाठीचे सरकारी रेशनिंगचे धान्य काळ्या बाजारात नेताना आढळले। ट्रकमधील धान्य IP रिक्षामध्ये टाकून खुलेआम बाहेर नेत होते। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ड्रायव्हरला विचारणा केली असता त्याचे उद्धट उत्तर, आम्ही बिनधास्त धान्य विकतो, याला पाठबळ देणारे अधिकारीच्या आशीर्वादामुळे हे बिनधास्त बोलतात। भारत आदिवासी संविधान सेनेमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। तिन्ही ट्रकचालक व मालकांवर गुन्हा दाखल करून अटक करा। रेशन दुकानदार साखळीची चौकशी करा। दोषींवर कडक कारवाई करण्याबाबत आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब अप्पर साहेबांना निवेदन दिले। विषय 20 तारखेला जे स्वस्त धान्य दुकान धान्य नंदुरबारहून शहादाकडे जात असताना आम्हाला कलसाडी गावाजवळ एका ॲपे रिक्षात तीन गाड्याने माल उतरवत होते। हे माल कुठं जात होते हे आम्ही विचारत होते ड्रायव्हरांना, तर ते ड्रायव्हर आम्हाला सांगत होते, तुम्हाला काय करायचे आम्ही काहीही करू, आम्हाला कोणी काही सांगणार नाही, आम्ही आमचं कोणी वाकड करू शकणार नाही। आणि परत हे ऐकून आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना व्हॉट्सअपला पण मेसेज केला आणि फोन पण लावला, तरीही माननीय तहसीलदार साहेब किंवा पुरवठा निरीक्षक यांनी कोणीही उत्तर दिले नाही। म्हणून आम्ही विषय गंभीर आहे, कारण जे शासन गरीब लोकांना धान्य पुरवण्याचं काम करतं आहे रेशन स्वस्त धान्यमार्फत, जे आज लोकांना काम धंदे नाही काही नाही, परंतु हे काही ट्रक चालक व मालक हे कुठंतरी कोणीच काही करत नाही म्हणून मनमानीचा कारभार करत आहेत आणि हे धान्य विक्रीला बाहेर पाठवत आहेत। आमच्याकडे ते व्हिडिओ पण आहेत आणि सगळं काही आहेत, तरीही या ड्रायव्हरांना लवकरात लवकर यांच्यावरती कठोर कारवाई करून यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे, हीच आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना करत आहे। नाहीतर आम्ही येणाऱ्या काही दिवसात भारत आदिवासी संविधान सेनेमार्फत रास्ता रोको करणार आहे। जोहार, जय आदिवासी।